आमच्या शाळेचे नाव परशुराम विद्या मंदिर गगनबावडा. या शाळेतील आम्ही 9वीच्या विद्यार्थिनी. ज्ञान प्रबोधिनी छात्र प्रबोधन पुणे या संस्थेमार्फत कुमार वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली अभिवाचन स्पर्धा 2025 या स्पर्धेत आम्ही सहभागी होत आहोत. आदरणीय मंगला गोडबोले यांची तगडे ते तगते या कथेतून आम्हाला चिकाटीची भावना समजते. महेंद्रच्या डेस्कवरून पेन गरगवून खाली पडलं. तसा धप असा काहीतरी आवाज हॉलमध्ये घुमला. एवढंसं पेन पडल्यावर आवाज येणार तरी कितीसा? पण हॉलच्या जमिनीवर दगडी फरशी होती आणि हॉलमध्ये फार म्हणजे फारच शांतता होती. त्यामुळे आवाजाने शांततेवर चरा उठवला. परीक्षेची शांतता. एक सोडून एक बाकावर बसून 40 मुलं परीक्षेची उत्तरपत्रिका लिहिणार होती. तिथून खरं तर परीक्षा सुरू. मधल्या 1.5 वर्षात प्रत्यक्ष शाळा भरलीच नव्हती. आधीचे काही दिवस सगळं शिकवणं तर थांबलंच होतं. नंतर ऑनलाईन शाळा भरायला लागली. दिवसातला थोडा वेळ छोट्या पडद्यावर चुकत थांबत का होईना शाळा सुरू झाली. पुढे त्याचीही सवय झाली. पण या सगळ्या काळात एखाद्या मोठ्या कक्षात खूप साऱ्या मुलामुलींसोबत बसून सलग 2-2.5 तास उत्तरपत्रिका लिहिण्याची सवय सुटलीच. त्यामुळे आज पेपरच्या ठरलेल्या वेळेला या मोठ्याशा कक्षात पाय ठेवल्यापासूनच महेंद्र बावरला होता. ही जागा, ही दारं, खिडक्या, ही बाकं, या बाकांवर पेन आडवं राहावं म्हणून बनलेल्या खाचा, सगळं नेहमीचं असूनही काहीच ओळखीचं वाटत नव्हतं त्याला. त्या सगळं अपरिचित, अनोळखी, अंगावर येणारं. इथे बसून उत्तरपत्रिका लिहिता तरी येईल का आपल्याला? टोला पडला. परीक्षेसाठी नेमलेल्या वेळातला पहिला अर्धा तास संपलाही. अजून आपण पानही लिहू शकलो नाही. काय होणार आजच्या पेपरचं, या परीक्षेचं? भिंतीवरचं मोठं घड्याळ टिकटिक करत होतं आणि चाहूबाजूंना बसलेली मुलं मुली कुरकुर पेपर लिहित होती. समोर टेबलामागे खुर्चीवर बसलेल्या परिवीक्षकाबाई कसलं तरी रजिस्टर भरत होत्या. सगळे कामात आपणच असे. महेंद्रने बुटातले पाय काढले आणि पुन्हा बुटात घातले. खुडबुड झाली. काय हवंय? परिवीक्षकाबाईंनी मान वर करून चष्मावर सरकत नजरेनेच विचारले. काही नको बाई, महेंद्र नुसता हातानेच म्हणाला. त्याची नजर चुकवायला खिडकी बाहेर बघू लागला. मियाव. शाळेशेजारच्या अंगणातून आवाज आला. शाळेच्या इमारतीच्या मागच्या टोकाला हा वर्ग. त्याच्यापासून 3-4 फुटावर तारेचं कुंपण. तिथे शाळेची जागा संपणार. त्या शेजारची जागा एका वाड्याची. त्यात त्याचं मागं अंगण, एक जुनं गॅरेज. त्यात आता कुठलं तरी वर्कशॉप चालणार. पूर्वी खूपदा पत्र ठोकल्याचे, लोखंडी बार कापण्याचे आवाज यायचे. त्या तिथून एखादा कामगार मेकॅनिक जाता येताना दिसायचा. आज त्या जागी 2 मांजराची पिल्लं होती. सकाळी परीक्षेआधी प्रार्थनेला उभं असताना महेंद्रनं पहिल्यांदा त्यांचा म्याव ऐकला होता. तेव्हापासून आजच्या पेपराला म्याव म्यावचं पार्श्वसंगीत लागलं होतंच. आता त्याचा अर्थ कळला. ती 2 कोवळी पिल्लं त्या गॅरेजच्या दाराजवळ अडकली होती. त्यांच्या समोर एक मोठा लोखंडी खांब कोणीतरी आडवा टाकला होता. तो ओलांडून त्यांना पलीकडच्या मोकळ्या अंगणात येता येत नव्हतं. कसं येणार? ती केवढी, तो खांब केवढा? परीक्षा नसती तर महेंद्रने कुंपणावरून एक उडी टाकून केव्हाच त्यांना गाठलं असतं आणि एकेकाला मायेनं उचलून पलीकडे ठेवलं असतं. तो केवढी तरी उंच उडी आरामात मारू शकायचा. पण आज पुढ्यात नेमकी प्रश्नपत्रिका होती आणि महेंद्रला त्यात प्रश्नाबाबत काहीही सुचत आठवत नव्हतं. समोर प्रश्न टाकला होता. दुसरं महायुद्ध सुरू होण्याची कारणे सांगा. दुसरं महायुद्ध? दुसरं झालं म्हणजे अगोदर पहिलं महायुद्ध झालंच असणार. पण कारणं कोणती बरं? कारण महेंद्रने हातातला पेन कपाळावर हलकेच आपटत विचार करायला लागला. म्याव. अंगणातून करून हाक आली. त्याने गरकन मान वळून पाहिलं. दोन्हीही पिल्लं खांबामागे उभी राहून त्यांच्यावर पंजे मारत होती. नकळतपणे महेंद्रच्या तोंडून पडून गेलं. यावर मांजरांचं लक्ष गेलं नाही, पण परिवीक्षकांचं बरोबर गेलं. काय चाललंय तिकडे? त्यांनी रागावून म्हटलं. महेंद्रने मान हलवून पुन्हा उत्तरपत्रिकेत मान खुपसली. चूक की बरोबर हे ठरवण्याचा प्रश्न तुलनेने सोपा होता. त्याला वाटलं हा तरी पटकन सोडवून टाकावा. मुघल साम्राज्यातले दुसरे सम्राट हुमायून हे होते. चूक की बरोबर? मिठाचा सत्याग्रह 12 मार्च 1930 ते 5 मे 1930 झाला. चूक की बरोबर? छे, एवढ्या कोवळ्या पिल्लांना असं डांबून ठेवणं हे केव्हाही चुकीचंच.
महेंद्रला खूप आतून फक्त एवढंच वाटत राहिलं. एकदा तर तो पेपर अर्ध्यात सोडून जायला निघाला होता, पण त्याला इथं येताना आजीने बजावलं होतं, नेहमीसारखा चांगला अभ्यास झाला नाही यंदा तुझा, माहिती आहे, पण पेपराला सर्व वेळ बसायचं, जमेल तेवढा सोडवायचा. शेवटी एक नक्की बाबा, तगडे ते तगते. ज्यांच्यात ताकद जोम असतो ते कोणत्याही अडचणीतून तगून जातात. मी नाही का धडपणे घरी परतले, महिनाभर दवाखान्यामध्ये राहून. कधी घराबाहेर न पडणाऱ्या आजी तरी कोरोनाने तिला गाठलं. एकटी हॉस्पिटलमध्ये महिनाभर झुंजत होती बिचारी. घरी सगळे घाबरले, पण ती हॉस्पिटलमधून फोनवरूनच धीर द्यायची. होईन बरी, येईन घरी, अडचण आली असली तरी वाट सापडेलच. सापडली की तिला परतीची वाट. त्या 2 गोबऱ्या पिल्लांना मात्र वाट सापडण्याची काही आशा नाही. त्यांच्या जीवाच्या मानाने अडथळा प्रचंड होता. एवढी उंच उडी त्यांना कशी मारता येणार? महेंद्रने बाकावर डोकं टेकून क्षणभर डोळे मिटले. परीक्षेचा पहिला तास संपल्याचा टोल पडला. आपल्याला मात्र अजूनही काही सुचत नाही, सापडत नाही, आठवत नाही. यंदा नापास व्हावं लागणार बहुतेक. त्यानं डोकं नकारार्थी हलवलं. पर्यवेक्षिकाबाई थोड्या काळजीने त्याच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, काही होतंय का तुला? ताप आलाय? पाणी हवंय? बघली ना, वेळ का वाया घालवतोयस? बघ, वर्गातल्या 2-3 मुलांनी पुरवण्या सुद्धा मागून घ्यायला सुरुवात केली. तू अजून दुसऱ्याच पानावर रेंगाळतोयस. त्या बाकांच्या ओळीमधून पुढे सरकले. त्यांच्या वाटेत कोणी लोखंडी खांब आडवे घातले नाहीत म्हणून. त्या पिल्लांसारखी कोंडी झाली असती म्हणजे बाईंना कळलं असतं. महेंद्रने गरकन मान वळवून पिल्लांच्या दिशेने पाहिलं तर एक पिल्लू खूप खटपट करून खांबावर चढण्याचा प्रयत्न करत असलेलं बिचाऱ्याचा पाय सारखा खाली घसरत होता. तो मियाव करत इकडे तिकडे बघत होता. पुन्हा प्रयत्न करत होता. दुसरं पिल्लू बाजूला उभं राहून नुसतंच बघत होतं. तेवढ्यात 1-2 कामगार त्या गॅरेजच्या समोरून आले आणि कडेला चपला बूट काढून आत शिरले. पण त्यांनी त्या मांजरांच्या पिल्लांकडे पाहिलंही नाही. महेंद्रला राग आला, पिल्लांची दया आली. आता एवढ्या तगड्या माणसांनी हातासारशी पिल्लांना बाहेर का टाकू नये बरं? कोणालाच कशी दया येत नाही? बाकांमधली फेरी संपवून परत जाताना पर्यवेक्षकाबाईंनी महेंद्रच्या बाकावर टोकांनी टकटक केलं. तेव्हा तो सावरला. नेत्याने प्रश्नपत्रिका तरी वाचायला लागला. दुसरं महायुद्ध कोणत्या देशामध्ये झालं बरं? जर्मनी, जपान हे एका बाजूला की एकमेकांच्या विरुद्ध? एकूण 30 देश होते ना त्या महायुद्धात. एवढ्या देशांची नावे कशी आठवणार आपल्यासारख्या गोंधलेल्या मुलाला? मियाव पुन्हा पुकार आला. महेंद्रने नजर टाकली आणि बघतच राहिला. गॅरेज जवळ आलेल्या एका कामगाराने बरोबर त्या खांबांच्या कोपऱ्यापाशी आपली जाडजूड चपला काढून ठेवल्या होत्या. त्यांची मदत घेऊन एक पिल्लू खांबावर चढायला बघत होतं. जमिनीवरून त्या चपलांवरून खांबावर चढण्याची युक्ती त्याला कळली होती. त्यामुळे एक उंच उडी मारण्यापेक्षा चपलेची पायरी करून 2 छोट्या पायऱ्या पार करणं त्याला सोपं वाटत होतं. आणि तसं सोपं झालंच. एकदा खांबावर चढल्यावर विरुद्ध बाजूला खाली उडी मारणं त्याला काहीच कठीण नव्हतं. वांदा होता तो चढण्याचा होता. अगदी उंचावरूनही उडी टाकली तरी 4 पायांवर अलगद उभं राहणं सहज शक्य होतं. तसं झालं. मांजरीचं एक पिल्लू तुरुंगातून सुटलं. अंगणात बागडायला मोकळं झालं. खुशीने मियाव मियाव करायला लागलं. दुसरं पिल्लू अजून खांबामागे राहिलं होतं. पण विजयी पिल्लाने मियाव मियाव करत एकदा उलट जाऊन त्या चपलेवरून येण्याबाबत काही सुचवलं असावं. ती भाषा महेंद्रला कळणारी नव्हती. पण 3-4 मिनिटांच्या झटापटीनंतर दुसरं पिल्लूही खुल्या अंगणात आलं. दोन्ही पिल्लं एकमेकांशी खेळत मियाव मियाव करायला लागली. पाठोपाठ पिल्लांची आई देखील त्यांना शाबासकी द्यायला तिथं हजर झाली. महेंद्रला खुश झालं. आपण सोडवायला जाईपर्यंत पिल्लांची सुटका होणार नाही असं वाटत होतं. पण त्यांनीच त्यांची सुटकी करून घेतली. जमलं. त्यांना थोडा प्रयत्न करायला लागले. सवय नसलेल्या गोष्टी कराव्या लागल्या. पिल्लांना कठीण पडलं असणार, पण जमलं. अंगावर पडलं की जमतं. मनाशी ठरवलं की काहीही जमतं. आपल्यालाही. महेंद्रने नव्या उत्साहाने उत्तरपत्रिकेकडे पाहिलं. पण आता पुढे जायचं होतं त्याला. एवढी म्हातारी आजी मोठ्या आजारावर
अंतरावर मात करते. एवढी कोवळी पिल्लं त्यांच्या अंगाहून मोठ्या खांबावरून पलीकडे जाऊ शकतात. आजी नेहमी म्हणते, तगडे ते तगते. पण ना आजी तगडी आहे नाही पिल्लं, तरी ती संकटाच्या पार जातात. कारण ती मनाने तगडी व्हायला बघतात. जे त्यांना जमतं ते आपल्यालाही जमेलच की, का नाही जमणार, असे सगळे विचार मनात धडकत होते. महेंद्रने एक खोल श्वास घेतला. घड्याळाकडे पाहिले. अजून परीक्षेचा 1.25 तास शिल्लक होता. पोटापुरते म्हणजे पास होण्यापुरते गुण मिळवायला हा देखील वेळ काही कमी नव्हता. त्याने प्रश्नांवर सर्व लक्ष केंद्रित केलं. दुसऱ्या महायुद्धाची कारणं, एकदम एवढ्या 30 देशांची हालचाली आठवणं काही सोपं नव्हतं. पण भारतातल्या मुघल साम्राज्यातले दुसरे सम्राट हुमायूनच होते की? हो, नक्कीच हुमायूनच होते. आणि गांधीजींची दांडी यात्रा तर 24 दिवसांचीच होती की. 5 एप्रिल 1930 ला संपली नाही का ती यात्रा? हो, 5 एप्रिललाच. महेंद्रला आता एक एक आठवू लागलं, एक एक सुचायला लागलं, दिसायला लागलं. हा वर्ग, हा बाक, बाकावर पेन आडवं ठेवण्याची खाट, शाळेचं पटांगण, मागच्या वाड्याचं अंगण, हे सगळं ओळखीचं वाटायला लागलं. त्याने उत्तरपत्रिका लिहायला सुरुवात केली. मियाव मियाव, मांजरांच्या पिल्लांचा खेळ रंगात झाला. आणि भराभरा जमेल तेवढी प्रश्नपत्रिका सोडवण्याचं बळ महेंद्रच्या अंगात आलं. तेवढ्यापुरता तो ताकदवान झाला, तगडा झाला. आणि तगडं ते तख्त हे तर आजी कधीपासून सांगत होती. आदरणीय एकनाथ आवाड यांची घर घर दरवळणारा सुगंध या कथेतून आम्हाला मदतीची भावना समजते. मुलांच्या मामाच्या लग्नासाठी कराडला गेलेले रघुनाथराव, त्यांची पत्नी सावित्री, त्यांची मुलगी क्रांती आणि मुलगा प्रणव असे 4 जण रेल्वेने सकाळी 10च्या सुमारास मुंबईच्या दादर स्टेशनवर उतरले. मग स्टेशनवरून वांद्रे येथील त्यांच्या घराकडे ते टॅक्सीने निघाले. घराजवळ आले पण वाटेत भरपूर ट्रॅफिक. नेमका मोठा सिग्नल लागला. टॅक्सी थांबली तशी मुलगी टॅक्सीच्या खिडकीत डोकावत रघुनाथरावांना आजवाने म्हणाली, साहेब गजरे घ्या ना घरच्यासाठी. टॅक्सीतील सर्वांचेच लक्ष त्या मुलगीकडे गेले. साधारण क्रांतीच्याच वयाची ती मुलगी. अंगभर कुर्ता पायजमा, समोरून कमरेपर्यंत वेढून घेतलेली ओढणी आणि हातात गजऱ्याची छोटी टोपली. रघुनाथरावांनी त्या मुलीला विचारले, काय ग, काय नाव तुझं? शाळेत जातेस का? साहेब माझं नाव पुष्पा. जात होते मी शाळेत, पण आता नाही जात. मध्येच सुटली हो माझी शाळा. का ग, कशी काय? रघुनाथरावांच्या पत्नीने सहजपणे विचारले. काय झालं, गेल्या वर्षी 9वी पास होऊन 10वीत गेले आणि माझे वडील वारले. त्यात आईचा दमाही वाढला. मग माझी शाळा पडली मागे आणि घराची जबाबदारी आली पुढे. घरी लहान भाऊ असतो. आता आई बसल्या बसल्या गजरे वळून देते आणि मी ते नाक्यावर सिग्नलवर विकते. घ्या ना गजरे, स्वस्त आहे. 10 रुपयाला एक, पण 50 रुपयाला 6 देईन, एक जास्त. मुलगी आजवाने म्हणाली. सगळे गजरे मोज बघू किती आहेत ते, आणि सांग मला पटकन किती पैसे होतील त्याचे. लवकर सांग, नाहीतर सिग्नल जाईल. मुलीने पटपट टोपलीतील सगळे गजरे मोजले. बोटावर चटचट हिशोब केला आणि घाईतच म्हणाली, 450 रुपये होतील साहेब. रघुनाथरावांनी पटकन खिशातून 500ची नोट काढून त्या मुलीच्या हातात ठेवली. मुलगी आनंदाने म्हणाली, देवच पावला, आज लवकर घरी जायला मिळेल. मुलीने मग पटकन ओढणीच्या टोकाला बांधून ठेवलेल्या पैशातून 50 रुपये काढून त्यांना परत केले. तसे रघुनाथराव म्हणाले, राहू दे राहू दे, ते 50 रुपये ठेव, तुला आमच्याकडून तुला बक्षीस. नको नको साहेब, असे फुकटचे पैसे घरी नेले तर आई रागवेल. ती म्हणाली, कोंड्याचा मांडा करून खायची पाळी आली तरी चालेल. तो गोड मानून खाऊ, कारण त्याला कष्टाची चव असेल. पण फुकटची पुरणपोळी सुद्धा आमच्या घरी गोड लागणार नाही. त्या मुलीचं बोलणं, तिचा स्वभाव आणि तिचा स्वाभिमान पाहून रघुनाथराव आणि त्यांची पत्नी सावित्री प्रभावित झाली. रघुनाथराव म्हणाले, हे बघ पुष्पा, तू मध्ये शाळा थांबवू नकोस.
तू बाहेरून 10वीच्या परीक्षेला बस. 17 नंबरचा फॉर्म भर. हे माझं कार्ड घे. मी रमाबाई कॉलनीत वसंत विहार बिल्डिंगमध्ये राहतो. तू नक्की ये तुझ्या आईला घेऊन. मी तुझा 10वीच्या परीक्षेचा फॉर्म भरण्याची व्यवस्था करतो. मुलीनं कार्ड हातात घेतलं. तिचा चेहरा उजळला. तेवढ्यात सिग्नल सुटला. धावत्या टॅक्सीतून मागे वळून क्रांती आणि प्रणव त्या मुलीकडे पाहत होते. त्यांना त्या मुलीचं खूप कौतुक वाटलं. घरी आल्यावर एवढ्या गजाच्या आता करायचे काय, हा सुरुवातीला साऱ्यांना पडलेला प्रश्न क्रांतीने चुटकीसरशी सोडवला. तिने आजी आजोबांच्या फोटोला गजरेच मारले. देव्हाऱ्यालाही गजराचे तोरण तयार केले. देव्हाऱ्यातल्या देवांच्याही गळ्यात गजरे घातले. शेवटी 2 गजरे उरले. क्रांतीने एक गजरा दिला आईला आणि दुसरा ठेवला स्वतःला. बाबा म्हणाले, क्रांती तुझी गजऱ्याची आयडिया बाकी ज्या का? दिवसभर गजऱ्याचा सुगंध घरभर दरवळत राहिला आणि पुष्पाचा चेहरा आणि तिचं गालवही बोलणंही घरात सर्वांना आठवत राहिलं. या गोष्टीला 4-5 दिवस झाले असतील. तोच एका रविवारी संध्याकाळच्या वेळी दारावरची बेल वाजली. प्रणवने दार उघडलं तर दारात ती गजरेवाली मुलगी. तिच्या हातात एक कापडी पिशवी आणि तिच्यासोबत एक बाई होती. सोबत एक लहान मुलगा तिचं बोट धरून उभा होता. प्रणव लगेच म्हणाला, बाबा ती गजरेवाली मुलगी आली. आई दारात आली. म्हणाली, अरे तिचं नाव पुष्पा आहे. या आत या. सगळे आत आले. पुष्पाने लगेच तिच्या आईची आणि तिच्या लहान भावाची ओळख करून दिली. तिची आई म्हणाली, आमच्या पुष्पाला तुम्ही सिग्नलवर भेटलात आणि तिची शिक्षणाची इच्छा पुन्हा जागी झाली साहेब. तिचा भाव वारला आणि तिची मध्ये शाळा सुटली बघा. तिने शिकावं असं मला खूप वाटते पण मार्गच सापडत नव्हता. घरी बसून बाहेरून परीक्षा द्यायची सोय आहे म्हटल्यावर जीव हरकला माझा. माझी पुष्पा गुणाची पोर आहे. घरी काम करून अभ्यास बी करल आणि गजर विकून 4 पैसे बी मिळवल. अभ्यासात हुशार आहे आणि कष्टाळू बी खूप आहे. आई लेकीचं तोंड भरून कौतुक करत होती. पण 1 वर्ष मध्येच बुडाले तिचं. चालेल ना? आईने काळजीने विचारलं. होय होय चालेल, काही काळजी करू नका. अहो 10वी पास झाली की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तिचं पुढचं शिक्षण सुद्धा काम करून पूर्ण करेल. पुष्पाची आई उत्साहानं म्हणाली. मग तर देवच पावला. मी पोरीला खूप शिकवलं. पण साहेब आता 10वीसाठी किती खर्च येईल म्हणायचा? खर्चाची नका काळजी करू. माझ्या ओळखीची एक सामाजिक संस्था आहे, ती करेल मदत आणि आम्ही सुद्धा आहोतच की. नको नको साहेब. अहो सणावाराला कुणाकुणाच्या मदतीनं पोतं भरून झेंडूची फुलं आणतो आम्ही. मग त्या झेंडूच्या फुलांच्या मायलेकी रातभर जागून तोरण करतो आणि मग ती तोरणं नाक्यावर बसून विकतो. रोजच्या पेक्षा सणावाराला 4 पैसे जास्तच मिळतात बघा. साठवून ठेवलेत पुरीनं बँकेत. अहो लोक मदती मागतात आणि तुम्ही चक्क मदत नाकारता. बाबा म्हणाले, वाईट वाटून घेऊ नका साहेब. आमच्याही पेक्षा खूप गरजू असतील, त्यांच्या कामी येईल ना मदत. म्हणून सध्या नको आम्हाला मदत. पुढं काही लागलं आणि आमच्यापाशी नसलं तर तुम्हाला सांगू की नक्की. रघुनाथरावांना त्या मुलीबरोबर तिच्या आईच्या विचारांचे कौतुक वाटलं. विनाकारण फुकटची मदत लाटणारे भोवताली किती जण असतात, पण या माईले की वेगळ्याच मुलींमध्ये तिच्या आईचं गुण उतरले. खान तशी माती म्हणतात तेच खरं. रघुनाथरावांनी पुष्पाची कागदपत्रे पाहिली. आईने सर्वांसाठी चहा आणि बिस्किटे आणली. संकोचानेच तिघांनी चहा प्यायला. तोपर्यंत लगेच ते म्हणाले, 100% पुष्पा या वर्षी 10वीच्या परीक्षेला बसणार. मी तिचा फॉर्म क्रांतीच्या शाळेतूनच भरतो. काही काळजी करू नका. पुष्पाच्या आईने सर्वांचे आभार मानले आणि आनंदाने ते घराबाहेर पडले. रघुनाथरावांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी शाळेत जाऊन पुष्पाची सर्व माहिती शाळेला दिली. 10वीच्या परीक्षेला बाहेरून बसण्याचा तिचा फॉर्म देखील भरला. इकडे पुष्पा 10वीची पुस्तकं आणून अभ्यासाला सुरुवातही केली. कामातून वेळ मिळाला की तिच्या हातात हमखास पुस्तक दिसायचं. अडलेल्या नडलेल्या गोष्टी ती क्रांतीला, प्रणवला आणि त्यांच्या वडिलांना विचारायची. कधी कधी त्यांच्या घरीच अभ्यास करायची. झालेल्या भागावर सराव प्रश्नपत्रिका सोडवायची. मन लावून ती अभ्यास करायची. असं म्हणतात की कोणतीही गोष्ट मनापासून केली की यश त्याच्यापासून फार काळ दूर राहू शकत नाही.
पुष्पाच्या बाबतीतही तेच झाले. एकदाची बोर्डाची परीक्षा सुरू झाली. मग मात्र गजरे विकणं बंद. फक्त अभ्यास एके अभ्यास. सर्व पेपर छान गेले. पुष्पाला हायसं वाटलं आणि आईला पोरीचं कौतुक. शेवटी परीक्षेचा निकाल लागला. पुष्पाला चक्क 90% गुण मिळाले. हिचा आनंद गगनात नावेर असा झाला. आईच्या डोळ्यातून तर सतत आनंदाश्रू वाहत होते. पेढे घेऊन मायलेकी सकाळीच रघुनाथरावांच्या घरी आल्या आणि सोबत ताज्या मोगऱ्यांचे 4-5 गजरेही आणले. पुष्पा रघुनाथरावांच्या त्यांच्या पत्नीच्या पाया पडली. रघुनाथरावांना पेढे देताना ती म्हणाली, काका, याचे सारे श्रेय आपलेच आहे. आपण माझ्या मनात शिक्षणाची उमेद जागवली, मार्ग दाखवला. आपण घालून दिलेल्या वाटेवरून गेले म्हणूनच मी शिकू शकले. आणि हो, आता यापुढेही शिकणार, उठणार नाही, मातणार नाही, शिक्षणाचा वसा सोडणार नाही. तिच्या या वाक्यावर घरातील सर्वांनीच टाळ्या वाजवल्या. पेढ्यांची चव सर्वांच्या जिभेवर खूप वेळ रेंगाळत राहिली आणि त्यांनी सोबत आणलेल्या गजऱ्यातील मोगऱ्याचा सुगंधही पुष्पाच्या यशाची कहाणी सांगत घरभर दरवळत राहिला. आदरणीय कविता मेहेंदळे यांची जीवनरस या कथेतून आम्हाला झाडांविषयीचे प्रेम ही भावना समजते. सर्व मुलांनी उकिडो बसायचंय. भालबा सरांनी सूचना दिली. माधव, ओनेव्याने रोपे लावू नकोस व हरीश गुडघा टेकायचा नाहीये. सर एकेका मुलाकडे जातीने लक्ष देत होते. असे एकमेकांकडे पाहू नका. उकिडो म्हणजे कसे ते मी दाखवतो. इकडे पहा, हात रोपाजवळ, नजर वरती, डोळ्यात हसू असू दे. सर म्हणजे दात दाखवून हसायचं नाही, आपलं ते ओठांनी हसायचं नाही का? आमोजीची शंका त्याच्या जागेवरून. नाही, डोळ्यांनी हसायचं म्हणजे गणेशासारखं. भालबा सरांना असं सांगताच इतर मुलं गणेश या विद्यार्थ्याकडे पाहू लागली. पुन्हा सरांना सांगावं लागलं, वर्गातला गणेश नव्हे, देव बाप्पा गणेश. कळलं का? सर्वांनी माना डोलवल्या. फोटोग्राफर आला. डोंगराआडून सूर्य थोडासा वर आलेला होता. मुलांचे चेहरे पश्चिमेकडे वळवले तर नीट दिसत नव्हते. शेड येत होती. पूर्वेकडचे किरण डोळे नीट उघडू देत नव्हते. शेवटी फोटोग्राफरला उत्तरेकडून उत्तर मिळालं. अपेक्षेप्रमाणे दुसरे दिवशी लोकल दैनिकामध्ये रंगीत आणि जिल्ह्याच्या सह्याद्री पेपरला पहिल्या पानावर विद्या विकासच्या मुलांचा रोप लावतानाचा फोटो झळकला. अगदी पहिल्या पानावर रोपे लावा, निसर्ग संपन्न करा या नाऱ्याचा आदर्श म्हणजे विद्या विकास शाळा अशी ओळखही फोटोखाली छापली होती. सकाळपासून शाळेमध्ये याविषयीची चर्चा सुरू होती. भालबा सर, सतीश सर आणि प्रांजल मॅमही फोटोत होत्या. तहसीलदार, तलाठी आणि ग्रामसुधार अधिकारी आदी शासकीय मंडळही हजर होती. गुणवंत शाळा, गुणी विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक असे हे दुर्मिळ चित्र. शाळेने बाहेरच्या बोर्डवर फोटो लावले होते. जो तो या उपक्रमाची प्रशंसा करत होता. सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत असताना भालबा सर मात्र अस्वस्थ होते. वरवर हसत असले तरी वसंताच्या टाळ्यांचा नाद त्यांना बेचैन करत होता. गावातल्या पाले शेतामधल्या शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणारा त्यांचा पुढारी वसंता होता. तो सर्वांच्या भल्यासाठी झटत असे, योग्य न्याय मागत असे, शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करत असे. कालही रोपे लावण्याच्या उपक्रमाच्या वेळी वसंता तिथे होता. थोड्याशा अंतरावर उभा होता. शाळेची मुलं शिस्तीत आली, रोपे लावली, फोटो निघाले, रांगेने मुलं परत गेली. तरी पण वसंताचं टाळ्या वाजवून थांबत नव्हतं. फोटो झाल्यावर त्याने टाळ्यांना सुरुवात केली. ती सर्व मंडळी तिथून परतल्यावरही वसंताला काहीतरी खटकलं होतं हे भालबा सरांना जाणवलं होतं. कालपासून त्यांना ते वसंताला विचारायचं होतं, परंतु इतर शिक्षक मुलं निघून गेली. उरलेली काही रोपं गावकऱ्यांनी उचलली. मग सरही निघाले. मात्र काही असलं तरी आज वसंतला गाठायचं असं ठरवूनच त्या दिवशी शाळा सुटल्यावर सरांची सायकल वसंतच्या घरच्या दिशेने निघाली. अरे वा सर, या तुम्ही कसे काय इकडे? अलभ्यला बसा झोपाळ्यावर. वसंताने अंगुली निर्देश करताच सर झोपाळ्यावर बसले. बोला, चहा घ्याल की? चहात अर्धा कप. बरोबर, सांगतो. शाळेचा फोटो पाहिला असेल की वसंतराव? होय सर, चांगलं वार्तांकन होऊन प्रसिद्धी मिळाली की? प्रश्न होता मनात, विचारूनच टाकतो. काल तुम्ही तिथे खूप वेळ टाळ्या वाजवीत होतात. मला ते वेगळं वाटलं. मनात शंकेची पाल चुकचुकली वाटलं.
तुम्ही गावासाठी इतकी कामं करता, मोकळेपणाने सांगाल मला त्या टाळ्यांमागचं कारण कळेल का वसंतराव? सर, तुम्ही खरंच संवेदनशील आहात. कारण तुम्हाला सांगतो, पण एक अट आहे. आता अट कशासाठी? माझं कारण म्हणजे मुळात एक प्रश्न आहे. आता प्रश्नाचं उत्तर शोधणं हे शिक्षकांचं काम आहेच की. प्रयत्न करीन एवढा शब्द देतो. आता लवकर सांगा. शब्द दिलात ना, आता उकल होईलच आपोआप. म्हणत वसंता सरांशेजारी त्यांचा हात हातात घेऊन बसला. वसंताने सुरुवात केली. सर, सत्य कटू असतं हे तुम्हाला ठाऊक आहेच. तर गेली 3 वर्ष झाडे लावा, हरित क्रांती होऊ द्या असे नारे तुमची शाळा लावत आली. मला ठाऊक आहे तुमचा यामध्ये पुढाकार आहे. ही डोंगर उताराच्या शेवटची टप्प्यातील जागा तुम्हीच त्यासाठी निवडली. थोडासा पठारी भाग आहे हो, पण पावसामुळे धूप होतेच ना जमिनीची, ती थांबली पाहिजे. शासनाच्या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतोय, तोच उद्देश आहे वसंतराव. पण ज्ञानबाची नेक तिथेच आहे. नाही समजलो मी. हे पहा सर, रोप शासन देतं, फुकट देतं, तरी पण शाळकरी मुलांना शिस्तीत इथं आणणं, आवडीने खड्डा खणून रोपांची लागवड करणं हा उपक्रम घडवून आणता. फोटो येतात, आनंद आहे. म्हणून सर माफ करा, परंतु दरवर्षी आपण तिथेच त्याच जागी रोपं लावतो. आधीच्या वर्षांची रोपं कुठं जातात? म्हणजे मला म्हणायचंय की आलं ना लक्षात? हो, आत्ता येतंय. पूर्णपणे कळून घ्या, मग अट सांगतो. माफ करा वसंतराव, खूप मोठी चूक माझ्या हातून घडली. माझ्या लक्षातच आलं नाही. फक्त रोपं लावण्याचा सोहळा पार पडतो, मग त्या रोपांकडे पाठ फिरते. रोपही आमच्याकडे पाठ फिरवतात. असं व्हायला नको. आता मुद्द्याचं बोललात. आता पावसाळा संपल्यावर थंडीत रोपांना थोडं थोडं पाणी द्यायचं. रोपाची निगराणी करायची. उन्हाळ्यात भरपूर पाणी लागतं त्यांना. हे मी वेगळं सांगायची गरज नाहीये सर. तर या कामासाठी शासन, शाळा वा तुम्ही मिळून संघटितपणे खर्च करा. पुढच्या वर्षी रोपं लावायला वेगळी जागा शोधावी लागली पाहिजे. पटतंय सगळं, पण हे रोपांच्या निगराणीचं ट्रेनिंग देणार कोण? मी देतो. हवं तर राष्ट्रसेवा म्हणून आनंदाने करीन. मुलं राजी असली पाहिजेत. कष्टाची तयारी हवी. ते मुलांचं सगळं मी पाहतो. ते काम माझ्याकडे लागलं. खर्चाची तरतुदी ही तहसीलदाराच्या मदतीने होईल. ग्रामविकास योजना चालू आहेतच. मनाशी काही ठरवून सरांनी चपला पायात सरकवल्या. नंतर ठरवल्याप्रमाणे दर शनिवारी सकाळी विद्यार्थी डोंगर उतारावर रोपांच्या लागवडीपाशी जमायला लागले. तिथे प्रत्येकाने वसंत काकांच्या सांगण्यानुसार रोपाभोवती आळं केले. रोपाजवळची जमीन थोडी उकरून मोकळी केली, हलकी केली. आता आळ्यात पाणी जिरायला लागलं, अर्थात रोपांच्या मुळांपर्यंत पोहोचायला लागलं. रोपाला धक्का न लावता केवळ आजूबाजूने लक्ष दिल्यामुळे रोपं वाढायला लागली. दर आठवड्याला एखादी कोवळी पोपटी पालवी फुटत होती. आधीचं पान किंचित मोठं झालेलं दिसायचं. नव्या पानाला ते सहाय्य करायचं. ए सही, माझं रोपटं बघ, त्याला ना पालवी फुटलीये. पाहू. यावर छोटा फलक लावतो, त्याच्या नावाचा, जायफळ. वसंत काका हसत हसत बोलले. माझं बोरी किंवा गाभळीचं आहे. मधू म्हणाला. कशावरून हे? काटे आहेत रोपाला. अजून टोचत नाहीये, पण गुलाबही नसेल कशावरून? गुलाबाचे रोप बागेत घरात लावतात. अंजू इथे रान वाढेल. फणस, काजू, वड, हिरडा, जांभूळ असली रोपं वाढतील इथे. वड, पिंपळही. विन्याने पुन्हा सांगितलं. हो रे हो विन्या, पण तुला कसं कळलं? विन्या, अरे तूच तर म्हणाला होतास त्या दिवशी रोप लावताना. हो, माझा बाबा मला सांगतो रोपांची नावं. तोच वाटप करतो ना रोपांचं. ओ दिनेश, मला भेटायचे तुझ्या बाबाला. नक्की, केव्हाही शाळा सुटल्यावर घरी ये. मुलांनो, आवरा आणि हातपाय स्वच्छ धुवून द्या. सरांचा आवाज रोपांपर्यंत पोहोचला. डोंगर उतारावर बांध घातला गेला. बाजूच्या सरोवरातलं पाणी रोपांना मिळेल अशी योजना प्रत्यक्षात साकार व्हायला लागली. ठिबक सिंचनाच्या नळ्यांचं जाळं रोपांमधून फिरलं. कार्यानुभवचा हा तास मुलांना आवडायला लागला. एका तासाऐवजी 2 तासाची मागणी मुलं करायला लागली. थोडा दंगा, थोडी मस्ती, खेळू लुटुपुटूची कुस्ती, बरबट पावले, चिखल माती, उठबस थोडी चुस्ती. ऊन पाणी रोपे डोलती, मुलांसंगे फुलती बहरती. खरंच रोपांसोबत मुलं ही जीवनरस शोधून घेऊ लागली.
तरतरीत उत्साही झाली. अधूनमधून तहसीलदार या साईटवर पाहणीसाठी यायला लागले. सरकारी पैसे योग्य ठिकाणी खर्च होत आहेत याचा रिपोर्ट तयार व्हायला लागला. शाळेतून इतर अध्यापक आणि मुख्याध्यापकही फुटभरात वाढलेली रोपं पाहायला चक्कर मारायला येऊ लागले. आसपासच्या शाळाही शनिवारी छोटी ट्रीप घेऊन रोपं पाहायला आल्या. हरित निसर्ग योजनांचे कौतुक होणारच, भूजल पातळी कशी सुधारेल यावर भाष्य होत होते. पुन्हा फोटो येत होते. पावसाळ्यात डोंगरावरून धो धो पाणी वाहिलं तेव्हा सर्वांच्या कष्टाची परीक्षा होती. रोपांच्या चिकाटीचीही हीच वेळ होती. परंतु जलधारांना प्रवाहानं रोपांनी जुमानलं नाही. जमिनीची धूप झाली नाही. यावर्षीही झाडे लावा झाडे जगवाचा नारा घुमला. वनसंवर्धनाची चर्चा व्हायला लागली. शाळेने जवळची पण वेगळी जागा निवडली. 5वी बरोबर 6वीतली मुलंही आली. त्यांना ओढ होती. रोपांचा बुलावा होता. वसंत काकांच्या मार्गदर्शनाखाली नव्या रोपांची लागवड झाली. टाळ्या वाजत होत्या. टाळ्या वाजत राहिल्या. धन्यवाद.